रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं थेट चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देण्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना तासनतास प्रतीक्षा करावी लागल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। शासकीय रुग्णालय हे रुग्णसेवेसाठी आहे की चित्रीकरणासाठी असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे। ग्रामीण भागातून दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुमारे 100 पेक्षा जास्त रुग्ण येथे उपचार आणि तपासणीसाठी येत असतात। मंगळवारीही अनेक रुग्ण उपचार करून घेण्यासाठी आले असता रुग्णालय परिसरात मोठी गर्दी दिसून आली। येथे कुठल्या तरी सिनेमा किंवा मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं, त्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा आरोप हा रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। अनेक रुग्णांनी तपासणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा त्यांना करावी लागल्याची तक्रार केली असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियमित कामकाजातही अडथळे निर्माण झाल्याचं सांगितलं। विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या रुग्णांना याचा फटका बसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सरकारी आरोग्य संस्थांमध्ये रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणं अपेक्षित असताना अशा प्रकारच्या व्यावसायिक चित्रीकरणाला परवानगी कशी देण्यात आली असा प्रश्न आता उपस्थित होतोय। सिनेमा, टीव्ही सिरियलच्या चित्रीकरणासाठी परवानगी साधारणपणे जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून घ्यावी लागते। शूटिंगमुळे केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या उपचारात कोणताही अडथळा किंवा त्रास होणार नाही याची लेखी हमी द्यावी लागते। सामान्यतः बाह्य रुग्ण विभागाच्या वेळेनंतर किंवा सुट्टीच्या दिवशी शूटिंग करण्याची परवानगी दिली जाते। नियमानुसार शूटिंगसाठी जिल्हा परिषदेकडे ठराविक शासकीय शुल्क किंवा अनामत रक्कम जमा करावी लागू शकते। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या जागेचा व्यावसायिक वापर करताना रुग्णांच्या हिताचा विचार झाला का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून जिल्हा आरोग्य प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतं आणि चौकशीनंतर संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्राची नेहुलकर यांना विचारलं असता त्यांनी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियमित कामकाज पूर्ण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेतच चित्रीकरणास परवानगी देण्यात आली होती असं सांगितलं। रुग्णसेवा सुरू असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये अशा स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या। जर ओपीडी सुरू असताना रुग्णांची तपासणी किंवा उपचार प्रक्रियेस बाधा आली असेल तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल। तसंच संबंधितांना तत्काळ चित्रीकरण थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील असंही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नेहुलकर यांनी स्पष्ट केलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।